खरं तर CET एक्झामसाठी आता जेमतेम 35 ते 40 दिवस राहिलेले आहेत. आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये एकतर पुढच्या 30 दिवसांमध्ये तुम्ही 100% सिलेबस कसा कंप्लीट करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याच्यामध्ये 11चा सिलेबस, त्यानंतर 12चा सिलेबस याबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे की पहिल्यांदा प्रायोरिटी कुणाला द्यायची आहे, 11चे चॅप्टर्स कसे कव्हर करायचे आहेत, PYQs किती सॉल्व करायचे आहेत आणि डेली तुमचं टार्गेट्स काय असलं पाहिजे. मोस्ट ऑफ द मुलांचा वेळ कशामध्ये जातोय, एकतर त्यांचे क्लासेसचे लेक्चर्स असतील किंवा त्यांचे क्रॅश कोर्स असतील, याच्यामध्ये एकतर सिलेबस खूप फास्ट कव्हर केला जातो आणि मुलांचा इश्यू काय होतो तर त्यांना सेल्फ स्टडीसाठी खूप कमी वेळ मिळतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जे 30 दिवस राहिले आहेत याच्यामध्ये मेन फोकस काय असला पाहिजे, तुमच्या सेल्फ स्टडीवरती असला पाहिजे. कारण का क्रॅश कोर्स क्लासेस यांचं काम काय आहे तर तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये थिअरी कव्हर करायची आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळ हा प्रॅक्टिसला मिळाला पाहिजे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट टार्गेट काय आहे, पुढच्या 30 दिवसामध्ये शक्य तितकी प्रॅक्टिस, सेल्फ स्टडी, MCQ प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. कारण आजचा जो व्हिडिओ आहे ना, आपली डे 11 जे आपलं 30 डे चॅलेंज सुरू आहे त्याचे टार्गेटसुद्धा मी तुम्हाला आज देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहे की पुढच्या 30 दिवसांमध्ये 100% सिलेबस तुम्ही कसा कव्हर करू शकता याबद्दल सांगणार आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायचं आहे. एक म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुप आणि आपलं जे ॲप आहे त्याची लिंक दिली आहे, त्याच्यावरती नक्की जॉईन व्हा. कारण का CET रिलेटेड सगळ्या काही अपडेट असतील किंवा व्हिडिओ रिलेटेड जेवढे काही अपडेट्स असतील ना तिथे मी पोस्ट करत असतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आज कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही इतकंच सांगा की तुमचा सिलेबस आत्तापर्यंत किती कव्हर झाला आहे, म्हणजे 12चा आणि 11चा कंबाईंड किती पर्सेंटेज तुमचा सिलेबस जो आहे ना तो कव्हर झाला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये. कारण का पुढच्या व्हिडिओमध्ये मला तो ॲनालिसिस करायला खूप उपयुक्त होईल. ठीक आहे. तर आजच्या या दिवसाची 30 डे चॅलेंजमधली डे 11चे टास्क कोणकोणते आहेत. आज आहे फिजिक्सचा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, थोडा ट्रिकी आहे, मोस्टली सगळे फॉर्म्युला बेस्ड आहेत, परंतु फिजिक्समध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स 2 दिवसांसाठी कव्हर करायचं आज आणि उद्या. ठीक आहे. केमिस्ट्रीसाठी आपला आज चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. त्याला सुद्धा 2 दिवस दिले आहेत, आज आणि उद्या. आणि मॅथमॅटिक्ससाठी आपण आज पार्ट 2 स्टार्ट करतोय. मॅथमॅटिक्ससाठी डिफरन्शिएशन 2 दिवसांसाठी हा चॅप्टर आहे आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, कारण का 4 क्वेश्चन्स डिफरन्शिएशन मधून विचारले जातात. 8 मार्क्स आहे. तुमचं जे पूर्ण पुढचा कॅल्क्युलसचा पार्ट आहे हा डिफरन्शिएशन पासून स्टार्ट होतो. त्यामुळे डिफरन्शिएशन आहे ना ते इम्पॉर्टंट आहे. भलेही एक एक्स्ट्रा दिवस दिला तरी काही हरकत नाही, परंतु हा जो चॅप्टर आहे हाय वेटेज चॅप्टर आहे, हा सगळ्यांनी व्यवस्थित कव्हर करायचा आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला तिन्ही चॅप्टर समजले असतील. फिजिक्सला इलेक्ट्रोस्टॅटिक्स, केमिस्ट्रीला एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 आणि मॅथमॅटिक्ससाठी आहे डिफरन्शिएशन. हे 3 चॅप्टर्स तुम्ही आजपासून स्टार्ट करायचे आहे. सुरुवातीला वन शॉट लेक्चरमधून थेअरी, त्याच्यानंतर PYQs हे तुम्ही सॉल्व करायचे. ठीक आहे. आता व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे त्याच्या अगोदर येण्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे. आता बाळांनो, एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जसा आता CETचे दिवस येत आहेत ना, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला तुमच्या टेस्ट सिरीज देणं. ठीक आहे. कारण का CET सारख्या ॲक्च्युअल इन्व्हायरमेंटमध्ये 3 तास बसून तुम्हाला त्या टेस्ट अटेम्प्ट करायच्या आहेत, जेणेकरून सुरुवातीला भलेही तुमचा स्कोर कमी आला काही हरकत नाही, परंतु ॲटलिस्ट तुम्हाला समजेल की तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे आउट ऑफ 50 क्वेश्चन्स किती क्वेश्चन्स सॉल्व्ह होत आहेत. आपल्याला वाटत असतं की माझा चॅप्टर कव्हर होतोय, परंतु त्या 3 तासांच्या प्रेशरमध्ये आणि टाईम लिमिटमध्ये मुलांना जे चॅप्टर्स कव्हर केलेले असतात ते सुद्धा व्यवस्थित आठवत नाही. ठीक आहे. मग हा इश्यू तुमचा येऊ नये असं जर वाटत असेल तर आत्तापासून टेस्ट सिरीज हळूहळू द्यायला स्टार्ट करा. तुम्ही हळू वीकली टेस्ट देऊ शकता, त्याच्यानंतर मग त्यांची फ्रिक्वेन्सी हळूहळू वाढवत जाऊ शकता. ठीक आहे. ज्या मुलांना टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी आमच्या टेस्ट सिरीजची सुद्धा रजिस्ट्रेशन चालू आहेत. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल ना, डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्याच्यामध्ये नक्की जॉईन व्हा. एक सांगतो, फक्त बाजारामध्ये टेस्ट सिरीज मिळतात यासारख्या टेस्ट सिरीज नाहीत. एक तर टोटल 20 फुल सिलेबस टेस्ट आहेत ॲज पर MHT CET 2025 सिलेबस. सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा कव्हर केलेले आहेत. इन्स्टंटली तुम्हाला रिझल्ट कळतो, आउट ऑफ 200 तुम्ही किती मार्क्स स्कोर केलेत. त्याच्यानंतर प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं.
आणि टेस्ट सिरीजचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम. बाळांनो, या पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये एक तर पर्सनली मी विद्यार्थ्यांना गाईड करतो. तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन दरम्यान काहीही रिगार्डिंग डाऊट्स असेल, तुमचं टाइम टेबल फॉलो करण्यात, तुमचे टास्क कंप्लीट करण्यामध्ये, तुमचा स्कोर इम्प्रूव्हमेंट करण्यामध्ये, तुमची मॉक टेस्ट ॲनालिसिस करण्यामध्ये, याच्यामध्ये पर्सनली मी तुम्हाला गाईड करत असतो. त्यामुळे ज्या मुलांना एनरोल करायचं आहे, असं नाही की तुम्ही आमच्याच टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करा. मात्र एक सांगतो की या टेस्ट सिरीज बेस्ट असणार आहेत बाकीच्यांपेक्षा. एकतर पर्सनल मेंटरशिप आणि एकतर मेगा मॉक टेस्ट सिरीज, या दोन्ही गोष्टी तुम्हाला आम्ही टेस्ट सिरीजमध्ये प्रोव्हाइड करतो. ऑलरेडी 300+ विद्यार्थी या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल आहेत. त्यामुळे ज्या मुलांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे. आता येतो व्हिडिओचा सेकंड टॉपिक म्हणजे काय, 100% सिलेबस जर आपल्या पुढच्या 30 दिवसांमध्ये जर कंप्लीट करायचं असेल तर कसं करू शकता. पहिली स्टेप काय असणार आहे, तुमचा स्टडी प्लॅन. बाळांनो, आता मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, मोस्ट ऑफ दी क्लासेस जे ऑफलाईन क्लासेस वगैरे आहेत ना, ते 11चा सिलेबस आधी कव्हर करतायत. ठीक आहे. हे तुम्हाला करायचं नाही, कारण का 11चं वेटेज आहे, 20% वेटेज आहे. त्याच्यासाठी आपल्या सुरुवातीचे दिवसांचे क्रॅश कोर्सची जवळजवळ 15 ते 20 दिवस वेस्ट घालवण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे पहिली प्रायोरिटी असणार पाहिजे की सगळ्या मुलांनी पहिल्यांदा 12चा सिलेबस कव्हर करण्यावरती फोकस दिला पाहिजे. जर 30 दिवस असतील ना, 30 दिवसांपैकी जवळजवळ 20 ते 25 दिवस, जवळजवळ 20 ते 25 दिवस हे तुमचा 12चा सिलेबस कव्हर करण्यावरती दिले पाहिजेत. आणि 11चा सिलेबस लास्टच्या 5 दिवसांमध्ये होतो कव्हर. कारण का 11मध्ये काय करावं लागतं, फक्त आपल्याला PYQ सॉल्व्ह करावे लागतात. मात्र 12थमध्ये रिव्हिजन पण आहेत, चॅप्टर्स पण मोठे आहेत आणि PYQs पण संख्या त्यांची जी आहे ना ती खूप जास्त आहे. त्यामुळे पहिली प्रायोरिटी 12थला द्या. दुसरं, हाय वेटेज चॅप्टर्सपासून सुरुवात करायची. ठीक आहे. हाय वेटेज चॅप्टर्स म्हणजे काय, आता मी 30 डेज चॅलेंजमध्ये सुद्धा सांगतोय की सुरुवातीला मी हाय वेटेज चॅप्टर्स अलॉट केलेत. का, कारण का तुम्हाला एकतर हाय वेटेज चॅप्टर्स आत्ता कव्हर केली तर शेवटी जे प्रेशर असतं ते कमी होईल. ठीक आहे. आत्ता तो चॅप्टर कव्हर केला, आता त्याचे PYQ सॉल्व्ह केले तर परत तुम्ही डायरेक्टली त्या चॅप्टरचं रिव्हिजन करू शकता. हा त्याचा फायदा आहे. त्यामुळे सुरुवात तुम्हाला जे चॅप्टर्स इझी वाटतात त्यापासून नाही, जे चॅप्टर्स हाय वेटेज आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत त्याच्यापासून तुमच्या अभ्यासाची सुरुवात झाली पाहिजे. सेकंड असली पाहिजे काय, लो वेटेज चॅप्टर्स जे आहेत ना त्यांना किती प्रायोरिटी दिली पाहिजे. आपण काय करूया, सुरुवातीला हाय वेटेज जे चॅप्टर्स आहेत त्यांना प्रत्येकी 2 दिवस तुम्ही स्पेंड करू शकता प्रत्येक चॅप्टरवरती. ठीक आहे. आणि 1 दिवस तुम्ही लो वेटेज चॅप्टरवरती स्पेंड करायचं आहे. आता चॅप्टर इफेक्टिव्हली कसा कव्हर करायचा हे सगळ्यात गरजेचं आहे. कारण का मुलं काय होतात, सिलेबस तर कव्हर करतात परंतु त्यांना शेवटी वाटतं दिवसाच्या की माझा सिलेबस व्यवस्थित कव्हर तर होतोय परंतु PYQs वगैरे सॉल्व्ह होत नाहीत. चॅप्टर कसा कव्हर करायचा, एक म्हणजे काय, समजा मी एका चॅप्टरला 3 तासाचा वेळ देतोय. ठीक आहे. मॅथमॅटिक्सचा कोणताही एक चॅप्टर घेतला, डिफरन्शिएशन, त्याला मी 3 तासाचा वेळ देतोय आजच्या दिवसासाठी. तर 3 तासापैकी पहिला 1 तास तुमचं पूर्ण थिअरीच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यामध्ये, त्याचे काही जे फॉर्म्युले असतील ते सगळे पाठ करण्यामध्ये गेलं पाहिजे. 1 तासामध्ये वन शॉट लेक्चरमध्ये त्याची थिअरी कव्हर करायची आहे आणि बाकीचे जे उरलेले 2 तास आहेत याच्यामध्ये कम्प्लिटली त्या चॅप्टरची फक्त PYQ सॉल्व्ह करायचे. आता PYQ सॉल्व्ह करताना मुलं काय करतात, एकदम 2001 पासून 2005 पासून सुरुवातीला स्टार्ट करतात. ही सगळ्यात चुकीची मेथड आहे. PYQs पहिल्यांदा हे 2024 म्हणजे लास्ट इयरचे सॉल्व्ह झाले पाहिजेत, त्यानंतर 2023, त्यानंतर 2022 असे मागे जायचं आहे. कारण का सगळ्यात गरजेची गोष्ट काय आहे तर 2021ला आपला सिलेबस चेंज झाला होता. त्यामुळे एकदम मागचे सिलेबस PYQ सॉल्व्ह करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही 2024 पासून स्टार्ट करा आणि ते मागे PYQ सॉल्व्ह करत जा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट एक विद्यार्थ्यांचा डाऊट काय येतो तर PYQs किती सॉल्व्ह केले पाहिजेत. आता समजा एखाद्या चॅप्टरचे PYQs मी सॉल्व्ह करतोय वेक्टरचे, 2024चे मला अराउंड त्या एकूण PYQs पैकी मला अराउंड 50% PYQs सॉल्व्ह झाले. मी परत 2023चे सॉल्व्ह करायला जाईल, 2023चे अराउंड 60 किंवा 65% PYQs सॉल्व्ह झाले. पुन्हा मी 2022चे येईल, 2022चे मला 90% सिलेबस PYQs सॉल्व्ह झाले. म्हणजेच काय, ज्यावेळी आपल्याला वाटतं की मला आता त्या चॅप्टरचे बऱ्यापैकी PYQs सॉल्व्ह होत आहेत ना, तिथल्या तिथे ते PYQs स्किप करायचे, म्हणजे चॅप्टर्स थांबवायचा, तो आपला चॅप्टर कंप्लीट होतोय. उगाच एखाद्या चॅप्टरचे PYQs सॉल्व्ह होतात म्हणून उगाच मागच्या 10 वर्षांपर्यंत PYQs सॉल्व्ह करायला तुमचा वेळ घालवू नका. ज्यावेळी वाटतंय की PYQs बऱ्यापैकी येत आहेत ना, ठीक आहे, चॅप्टर कंप्लीट झाला, पुढच्या चॅप्टरवरती मूव्ह ऑन करा. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की पुढच्या 30 दिवसामध्ये कमीत कमी वेळामध्ये सिलेबस कसा कव्हर करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे PYQ जास्त पण सॉल्व्ह करायचे नाहीत. मात्र गेल्या 4 वर्षांचे 2021, 22, 23 आणि 24 याचे PYQs फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे तुमचे परफेक्ट असले पाहिजेत. ठीक आहे. हे गरजेचं आहे. कारण का त्यावेळी कुठलाही PYQs विचारलं ना तुम्हाला समजले पाहिजे की यासाठी ही मेथड वगैरे यूज केली. ठीक आहे.
PYQs मध्ये विद्यार्थी बसतात की PYQ सॉल्व वगैरे होत नाहीत, ठीक आहे. जरी PYQ सॉल्व नाही झालं ना, ॲटलिस्ट अंडरस्टँड करा, कारण का पुढच्या वेळी ज्यावेळी रिव्हिजन करणार त्याच्यावेळी ते उपयोगाला येणार आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. 30 दिवसांमध्ये 100% सिलेबस नक्की कव्हर होतो. सुरुवात 12th पासून करायच्या, नंतर 11th ला जायचं आहे. हाय वेटेज चॅप्टरचा 2 दिवस द्यायचे आहेत आणि लो वेटेज चॅप्टरचा 1 दिवस द्यायचा आहे. चॅप्टर्स कसा कव्हर करायचा हे सुद्धा मी सांगितले. PYQs किती सॉल्व केले ते पण सांगितले. आता एक इम्पॉर्टंट शेवटचा एक डाऊट, 99+ साठी सिलेबस किती टक्के कव्हर करणार. एक सांगू, सिलेबस जेवढा शक्य असेल तेवढाच कव्हर करा. कारण का होतं असं, काही वेळेला आपण जो सिलेबस कव्हर केलेला असतो त्याच्यामधून डिफिकल्ट क्वेश्चन विचारला जातो आणि जो चॅप्टर आपण स्किप केलेला जातो त्याच्यातून इझी क्वेश्चन विचारला जातो. मग अशा वेळी जर आपल्याला जो सॉल्व केलेला क्वेश्चन चॅप्टर आहे त्याच्यातून डिफिकल्ट क्वेश्चन आले तर त्याचा इफेक्ट पुढच्या चॅप्टर्सवरती पडू शकतो बाळांनो. त्यामुळे सिलेबस जेवढा शक्य असेल ना तेवढा कंप्लीट करणं गरजेचं आहे. भलेही त्या चॅप्टरबद्दल ॲटलिस्ट बेसिक आयडिया जरी असतील, फॉर्म्युलेज माहिती असतील ना, तेवढं इनफ आहे. मोस्टली सांगतो, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स कुणीही स्किप करायचं नाही. 100% केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा सिलेबस कसा कव्हर करता येईल याच्यावरती फोकस करा. भलेही फिजिक्सचे काही चॅप्टर स्किप केले तरी सुद्धा चालतील, ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. अजून कोणत्या टॉपिकवरती जरी व्हिडिओ असेल ना ते देखील सांगा. आणि इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या मुलांना टेस्ट सिरीजमध्ये इनरोल करायचं आहे नक्की इनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.